देवेंद्र फडणवीस यांनी कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली। मात्र उमेदवारी जाहीर केल्याच्या नंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावरती टीका केलेली आहे। मात्र ते कोणत्या चिन्हावरती निवडणूक लढवणार आहेत हे त्यांनी स्पष्ट केलं नाही, असा सवाल सुद्धा दरेकर यांनी विचारलाय। मात्र या प्रश्नावरती आता भाजपचे भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांनी दरेकर यांना प्रत्युत्तर दिलंय। मला ऐकून आनंद झाला की त्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे, परंतु थोडंसं मला एक कन्फ्युजन आहे किंवा शंका आहे की श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे, तर त्यांचं चिन्ह काय असेल, कमळ का धनुष्यबाण, ते त्यांनी ठरवलं आहे का की कुठल्या चिन्हावर ते लढणार आहेत? आणि ह्याच्यासाठीच हा अट्टहास केला होता का? ही नामुष्की त्यांच्यावर ओढवली आहे की त्यांची उमेदवारी देवेंद्र फडणवीस जाहीर करतील? तर शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण आहे, द्यायची गरज काय? आता ज्या लोकसभेच्या उमेदवार आहेत त्यांना जर हे माहिती नसेल तर याच्यासारखं दुसरं दुर्दैव काय असणार? श्रीकांत शिंदे हे शिवसेना पक्षाचे आहेत, पण ते महायुतीचे उमेदवार आहेत। मग महायुतीचे उमेदवार असल्यामुळे त्यांना ज्या पक्षाचे तेच चिन्ह मिळणार का दुसरं चिन्ह मिळणार? त्यामुळे आता हे काय अज्ञानातून बोलतात।